खूप सारे सिरियल्स ऑन एअर चालू आहेत आता. या सगळ्यामध्ये ह्या कॉम्पिटिशनमध्ये मलाही माझं कॅरेक्टर लोकांच्या लक्षात राहू देणं, त्याच्यासाठी बॅक ऑफ द माइंड कुठेतरी मेहनत आपल्याला घ्यावी लागते त्या कॅरेक्टरसाठी. ते जगावं लागतं ते कॅरेक्टर. मॉनिटरमध्ये जाऊन बघण्याची इच्छा. माझा मॉनिटर डिरेक्टर असतो. अच्छा, वा. त्याच्या डोळ्यामध्ये जे दिसतं ते त्या मॉनिटरमध्ये पण नाही दिसत. सुरुवातीला सुद्धा पैसे पाहिजेत ना स्ट्रगलसाठी. माझी भाची आहे, तिने गौरीने तिने मला कामाला लावलं. तिथे वाईट एक्सपिरियन्स झाला मला. एक नॉर्मल स्पर्शामध्ये एक पटकन असं एक जाणवतं ना, मी इतकी घाबरले. मी त्या क्षणी मी नोकरी सोडली. आपली मेहनत कुठल्याही स्त्रीची, तिचं कर्तृत्व तिने स्वतःने उभं करून हे कमवलं, हे पचतच नाही लोकांना. कॉम्प्रोमाइज केलं असेल हे इतकं इझिली हे मी माझ्या बाबतीत ऐकलं. स्वप्नांच्या पल्लिकेच्या वेळेला लग्न झालं. दादरला विवाह संस्थेमध्ये नाव नोंदवलं. डोंट टेल मी. सिरियसली तुझं चक्क अरेंज मॅरेज. तू काय सुंदर आहे, तुला पहिल्या फटक्यात त्यांनी असंच म्हणणार होते. नाही असं वाटतं मॅम, म्हणजे मला माहित नाही तुम्ही फेस केले की नाही. छोट्या मोठ्या केल्यात, पण आज इंटरव्ह्यू तुझा आहे. पहिलं वर्ष त्याला फार जड गेलं की मी सकाळी 7:30-8 वाजता घर सोडून जाते. 8:30 वाजता तुम्ही डायरेक्ट 11 वाजता उगवते. तर त्याचा एक महिन्याभरानंतर एक प्रश्न होता मला, असंच असणार आहे का याच्या पुढे. नमस्कार, मी माधवी निमकर. आज मी बातो बातो में ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आले होते आणि हे चॅनल आहे कांचन अधिकारी यांचं. खूप साऱ्या गप्पा रमल्यात. म्हणजे खरं तर सांगायचं तर इतक्या दिवसानंतर वर्षानंतर भेटलो, पण इतक्या सुंदर गप्पा रंगल्या आणि आय वॉज सो हॅपी की मॅमनी मला इथे बोलावलं. आमचे एक्सपिरियन्सेस, माझे एक्सपिरियन्सेस शेअर झाले आणि हा इंटरव्ह्यू खूपच अप्रतिम झाला. ही मुलाखत अतिशय सुंदर झाली. सो प्लीज हा एपिसोड पाहायला विसरू नका. आणि हो, बातो बातो में हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला, शेअर करायला विसरू नका. आणि इंटरव्ह्यू कसा वाटला याच्याबद्दल कमेंट करायला सुद्धा विसरू नका. थँक्यू सो मच. हाय, हॅलो, नमस्कार. मी कांचन अधिकारी. बातो बातो में या माझ्या नव्या कोऱ्या करकरीत यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करत आहे. मंडळी, बातो बातो में या माझ्या पॉडकास्टला जरूर सबस्क्राईब करा. एक म्हणजे सबस्क्राईब करायला पैसे लागत नसतात आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही इतक्या सुंदर सुंदर सगळ्या लोकांना आणि मोठ्या मोठ्या लोकांना इथे बोलावतो आमचे गेस्ट म्हणून, आणि मला असा रिस्पॉन्सही येतोय की लोकांना ते खूप आवडतं आहे. तर त्यामुळे तुम्ही जरूर सबस्क्राईब करा. त्यामुळे ते सर्व एपिसोड तुमच्या मोबाईलवरती ॲटोमॅटिकली येत जातील. म्हणजे मला सतत असं पाठवायला लागणार नाही. मंडळी, मराठी चित्रपट असो किंवा मालिका असो, आपल्याला नायिका ही नेहमीच सुंदर लागते, हो की नाही? परंतु जेव्हा निगेटिव्ह कॅरेक्टर असतं तेव्हा सुद्धा ती नायिका चक्क आपल्याला सुंदरच लागते. मंडळी, चला तर मग स्वागत करूया अशाच एका गोड सुंदर मुलीचं, जिने चक्क निगेटिव्ह रोलमध्ये सातत्याने 2 वर्ष अवॉर्ड पटकवलाय. चला तर मग मंडळी, स्वागत करूया माधवी निमकरीचं. नमस्कार अँड वेलकम टू माय पॉडकास्ट बातो बातो में. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. मी खरं सांगू का, तुम्ही सुरुवात करायलाच इंटरव्ह्यूला, पण मला सगळ्यात आधी हे बोलावं असं वाटतंय की आय एम सो लकी, फिलिंग लकी की आज तुमच्यासारखं मोठं व्यक्तिमत्व त्यांच्यासोबत मी स्क्रीन शेअर करते. इंटरव्ह्यू तुम्ही मला आज एवढा मोठा मान सन्मान देऊन बोलावलंय. खरं तर तुम्ही मनाने खूप मोठे आहात असं म्हणायला हरकत नाही. आम्ही तर खूपच लहान तुमच्या समोर तुमच्या कलाकृती बघत मोठे झालेलो आहोत. एवढं मोठं नाव आहे. सो आय एम व्हेरी मच हॅपी आणि खूप बरं वाटतं मला खरंच खूप आनंद वाटला. आणि खरंच जेव्हा ते सुख म्हणजे नक्की काय असतं याच्यामध्ये तुला 2 वर्ष सातत्याने निगेटिव्ह रोल करत असताना सुद्धा द बेस्ट निगेटिव्ह रोल मधली नायिका असं म्हणून अवॉर्ड मिळालं. काय वाटलं तुला तेव्हा? फारच छान. ऑफकोर्स म्हणजे अवॉर्ड मिळाल्यानंतर एक शाबासकी जी असते ती थाप आपल्या शाबासकीची पडल्यानंतर पाठीवरती बरं वाटतं. कोणीतरी आपल्या कामाची दखल घेते याची एक जाणीव असते. पण त्याचबरोबर एक प्रेशरही असतं की आपल्याला अशाच चांगल्या पद्धतीने सातत्याने काम करत राहायचंय. कुठेही स्वतःच्या कामाला ग्रँटेड घ्यायचं नाहीये, स्वतःला ग्रँटेड घेऊन चालणार नाहीये, किंवा आपण प्रामाणिकपणा जो दाखवतोय कामाच्या बाबतीत तोही ग्रँटेड घेऊन चालणार नाहीये. सो असामान्यत्व नेहमी असावं आपल्या भूमिकांमध्ये, जे सामान्य वाटणार नाही, किंवा सतत जे सगळे निगेटिव्ह रोल करतात किंवा त्या कामामध्ये काहीतरी वेगळं पण दिसलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी मी नेहमी
प्रभावीशाली दिसली पाहिजे, तसं काम करता आलं पाहिजे मला. सो मला असं वाटतं की ह्या सगळ्याची जबाबदारी त्या अवॉर्ड सोबत येते. ते नुसतं अवॉर्ड घरात येत नाही. जेव्हा तुला सुख म्हणजे नक्की काय असतं साठी अप्रोच केलं गेलं, ओके, आणि तेव्हा तुला सांगण्यात आलं असेल निश्चितपणाने की हा निगेटिव्ह रोल आहे, ओके, तर तुला असं वाटलं नाही का तेव्हा की अरे मी एवढी सुंदर आहे, दिसायला सगळं आहे माझ्याकडे, त्याच्या आधी तुझं ऍक्टिंग करिअर पण खूप मोठं घडलेलं आहे, तर मला नायिका का नाही असं विचारलंस का पटकन ऍक्सेप्ट केलं होतंस? मी पटकन ऍक्सेप्ट केलं. असं काही नाही. माझं खरं सांगू का, खरं म्हणणं माझं, मला नेहमी परफॉर्मन्स ओरिएंटेड रोल करायला प्रचंड आवडतात. आणि जर लीड रोल असेल, हिरोईनचा रोल असेल, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला त्या रोलमध्ये करायला काही मिळतंय का, तिथे काही अवघड काही आहे का, तिथे एफर्ट पडले पाहिजे त्या रोलसाठी. अशा मालिकांची हिरोईन असेल तर मला डेफिनेटली म्हणजे पॉझिटिव्ह रोल करायला सुद्धा आवडेल. पण मला नेहमीच असं वाटतं खलनायिकेच्या रोलमध्ये प्रचंड ताकद असते, त्या ताकदीने उभं करावं लागतं. आणि ज्यावेळेला माझ्याकडे हा रोल आला की ठीक आहे तुला निगेटिव्ह रोल करायचा आहे, मी कधीच असं ठरवत नाही की अरे हा रोल मी अशा पद्धतीने करेन, तशा पद्धतीने करेन. फक्त प्रयत्न हा असतो, हा सगळ्यांपेक्षा वेगळा दिसला पाहिजे. कारण की आज तुम्ही बघत असाल मॅम की खूप सारे सिरियल्स ऑन एअर चालू आहेत आता. या सगळ्यामध्ये ह्या कॉम्पिटिशनमध्ये मलाही माझं कॅरेक्टर लोकांच्या लक्षात राहू देणं आणि त्याच्यासाठी बॅक ऑफ द माइंड कुठेतरी ती एक मेहनत आपल्याला घ्यावी लागते त्या कॅरेक्टरसाठी. ते जगावं लागतं ते कॅरेक्टर. तर त्यासाठी माझा एक प्रयत्न असतो. म्हणजे मी त्यासाठी कोणाला कॉपी करायला जात नाही किंवा कोणाचं बघत नाही, काही नाही. फक्त माझं म्हणणं असतं की रोल कॅमेरा ऍक्शन सुरू झाल्यानंतर माझ्याकडनं जे काम बाहेर पडेल, त्या भूमिका माझ्याकडनं जी बाहेर पडेल ती कायम लक्षात राहिली पाहिजे लोकांच्या. त्याच्यातलं वेगळे पण काहीतरी, किंवा माधवी निमकरने शालिनी नावाचं कॅरेक्टर केलं होतं, ते माधुरीने वेगळंच केलं होतं. तर ते वेगळंच करण्यासाठी काय करता येईल मला, हा मी प्रत्येक रोलसाठी प्रयत्न करते, नॉट ओन्ली फॉर निगेटिव्ह रोल. पण जे कुठलं कॅरेक्टर येईल ते लक्षात राहावं आणि ते डिरेक्टरच्या मतांशी सहमत असावं, डिरेक्टरच्या म्हणण्यानुसार बाहेर पडावं. कारण की प्रत्येक शॉट झाल्यावरती मी डिरेक्टरकडे लक्ष असतं माझं. कट म्हटलं मी लगेच डिरेक्टर सरांकडे बघते आणि मग जरा ते ओके म्हणजे त्यांना आवडला असेल शॉट तर सुपर्ब किंवा असं काहीतरी रिॲक्शन देतात. कट म्हटल्यावरती जरा जरी त्यांची एनर्जी डाऊन दिसते तर मला असं वाटतं सर नाही तुम्हाला पाहिजे तसं अप टू द मार्क मिळालं नाही, आपण परत एक करूया. मॉनिटरमध्ये जाऊन बघण्याची इच्छा नाही होत. म्हणजे माहित नाही, खूप कलाकार प्रत्येक शॉट नंतर मॉनिटरला जाऊन बघतात, पण माझ्यासाठी माझा मॉनिटर डिरेक्टर असतो. अच्छा, वा. त्याच्या डोळ्यामध्ये जे दिसतं ते त्या मॉनिटरमध्ये पण नाही दिसत, मला असं वाटतं. कारण की ते समाधान किंवा त्यांना जो शॉट पाहिजे किंवा त्यांना माझ्याकडनं जे काम अपेक्षित आहे तो शॉट मिळाल्यानंतर ते सॅटिस्फॅक्शन आहे ना, ते त्यांच्या नजरेत दिसतं. मग ते लांबून दिसतं. त्याच्यासाठी मॉनिटर पर्यंत जायची तयारी कशी काय करतेस? म्हणजे समजा तुला कुठलाही एखादा रोल मिळाला की त्याची एक पूर्वतयारी म्हणून आपण करतो. म्हणजे आता जेव्हा माझ्याकडे मोकळा श्वासमध्ये मृण्मयीने काम केलेलं होतं, शी गॉट अन अवॉर्ड ऑल्सो, स्टेट अवॉर्ड फॉर दॅट. तिने मला विचारलं कांचनताई मी काय करू? मी तिला सांगितलं तू 65 वेळा हे स्क्रिप्ट वाच. बरोबर. आणि तिने मला अक्षरशः तिने केली बरं का मेहनत, आणि तिने तितके वेळा वाचलं. आणि मी तिला म्हटलं किती वेळा वाचलंस? ओके 10 वेळा वाचलंस. प्रत्येक वाचण्यामध्ये विविध वेगवेगळ्या शेड्स तुम्हाला कळत जातात. सो कुठेतरी एक हा माझा सल्ला होता तिला इतके वर्षांच्या अनुभवामुळे. आणि केपेबल आहेच. तर तुझ्या बाबतीत तू काय म्हणशील? मी रोल हातात आल्यानंतर पहिली गोष्ट त्या कॅरेक्टरचा स्वभाव जाणून घेते. तर तो स्वभाव जर तो मला समजला तर ओके, म्हणजे त्या स्वभावाशी निगडीत आपल्याला काय करता येईल किंवा त्या स्वभावामध्ये अजून आपल्याला कंगोरे काय पाडता येतील त्याचा मी विचार करते. पण हे तेव्हाच शक्य होतं जसं तुम्ही मला म्हणालात की जास्तीत जास्त स्क्रिप्ट वाचवा. जितकी जास्त तुम्ही स्क्रिप्ट वाचत राहाल तितकं व्हेरिएशन तुम्हाला सुचत जातं, तितकं व्हेरिएशन तुम्ही देऊ शकता. आणि तुम्ही एका पटकात आणि सिरियलसाठी हे चॅलेंज असं मला वाटतं मॅम. कारण की अचानक सीन येतो, पटकन वाचायचा आणि तो डिलिव्हर करायचा. तर त्याच्यामुळे सुरुवातीचे काही एपिसोड्स जे असतात 15-20 एपिसोड एक महिन्याभरात, तुम्हाला त्या महिन्याभरातच खूप मेहनत घ्यावी लागते. त्या महिन्याभरात तुम्हाला एवढं फोकस ठेवावं लागतो तुमच्या कॅरेक्टरवरती की त्या फोकसने तुम्ही जर फक्त तुमचा कॅरेक्टरचा विचार करत असाल सेटवर आल्यानंतर, त्या स्क्रिप्टमध्ये तिचं म्हणणं काय तुम्ही खोलात जितकं जाल ना, जितक्या खोलात जाल तितक्या लवकर कॅरेक्टर वर येतं असं मला वाटतं. आणि मी तसा अभ्यास करते. मग नंतर पुढे मग मला शक्यतो डगमगायला होत नाही. मोनोटोनस होऊ शकतो. सलग आपण रोज ती सिरियल करतो, तशाच पद्धतीचे सीन्स असतात, कधी कधी रिपिटेटिव्ह पण असतात. पण ते मोनोटोनस जरी असलं तरी सुद्धा कुठेतरी माझ्या मनामध्ये हा थॉट येतो. आणि खूप मोठमोठ्या कलाकारांनी हे म्हटलेलं सुद्धा आहे
की रोज आपण तोच श्वास घेतो, रोज आपण तेच आयुष्य जगतो, रोज आपण तेच दुःख झेलतो, रोज आपण तेच सुख अनुभवत असतो, रोज आपण तेच आयुष्य जगतोय, पण तरी ते कसं नव्याने जगतो, तरीही तो आनंद नव्याने मिळतोय असं आपण जगतो. म्हणजे आज मला समजा एखादी गोष्ट गिफ्ट मिळाली तर तो आनंद छान असतो, सेम गिफ्ट दुसरीकडनं मिळालं तर त्याचाही आनंद आपण तेवढाच मानतो ना. मग मला असं म्हणायचं हा मोनोटोनस कामामध्ये नाही यायला पाहिजे, त्याची मी काळजी घेते. येऊ शकतो, आपण माणूस होतो, सो कंटाळा आपल्याला येतो, यार कंटाळा आला, मला खूप बोर झाले, तेच कुठेतरी जाऊया, पण त्याला कुठेतरी कट ऑफ करणं, कुठेतरी थांबवणं आपल्याच हातात आहे. तेच मी फक्त कामाच्या बाबतीत अप्लाय करते, मग नाही मोनोटोनस वाटत. वाव, लवली. मी आज सुरुवात केलेली तिच्या सुख म्हणजे नक्की काय असतं या गाजलेल्या मालिकेतून, परंतु आता आपण एकदम कट्टू जातोय तुझ्या बालपणाकडे की अशी ही खोडकर अशी खट्याळ मुलगी जी होती जी आपल्या भावाला भरपूर त्रास द्यायची आणि क्रिकेट वगैरे खेळायला त्याला सांगताना माझीच बॅटिंग वगैरे असं आणि सगळं ऐकायचं. म्हणजे माझा दादा समीर, त्याचं नाव समीर नेमकं. किती वर्ष मोठा? 3 वर्षांनी मोठा आहे. आणि मी ज्या ठिकाणी राहायचे ना खोपोलीमध्ये, भानवस गावामध्ये, तिथे काहीच नव्हतं, जंगल असायचं आणि खेळायला आम्ही कोणीच नाही, दादा आणि मीच खेळायचो दुपारच्या वेळेला. आता तिथे सगळ्या बिल्डिंग झाल्यात, तिकडे ती पटांगण असायचं, आम्ही दोघंच खेळायचो. मी वयाने लहान असल्या कारणाने तो मला लगेच आउट करायचा, 2-3 बॉलला मी आउट व्हायचे आणि त्याची बॅटिंग असताना तो 4-6 मारायचा, मी आपली धावत जायचे, बॉल आणायचा, धावत जायचे, बॉल आणायचा, घाम पुसायचा, कधीतरी तो आउट व्हायचा. कधीतरी आउट झाल्यावर मी आनंदी व्हायचे, हा केलं तुला आउट, म्हणून आता बघ मी तुला कसं 4-6 मारते, मला पळायला लावलंस ना तर तुला पळायला लावते, असं म्हटल्यावर पहिल्या बॉलला आउट करायचा आणि मग सटकायची, आता माझी सटकली, आणि मग मी त्याला लिटरली दगड मारायचे. सॉरी दादा, त्याला माहितीये सगळं, दगड मारायचंय असं, पण डोक्या बिकर ना, मला माहिती असायचं कुठं मारायचं, म्हणजे त्याला जास्त लागणार नाही, म्हणजे पायावर वगैरे मारायचे. आणि तर चुकून ना बॅट फेकून मारली मी त्याला, असाच राग आला आणि त्याला बॅट त्याच्या इथे लागली. आणि ना आईला माहिती आहे की खोडकर कोण असायचं याच्यामध्ये, मीच असायचे. तर दादा माझ्यावर एवढं प्रेम करतो की त्याने कधी घरी आईला गेल्यावरती दर 2 दिवसाने दादाला काहीतरी लागलेलं असायचं आणि दर 2 दिवसांनी काहीतरी कारण सांगायचं. मी इकडे पडलो, मग ते रनिंग करत असताना तिकडे पडलो, मग बॉल उचलत असताना मला दगडच लागला, असं काहीतरी. मग एका पॉईंटला आईला डाऊट आला, हे काम हीच आहे, एवढं नाही त्याला लागू शकत. मग एका पॉईंटला असं धरत गेला असा, तर आई म्हणाली खरं सांगायचं, बाप्पाच्या समोर ना खरं सांगायचं, काय लागलं तुला? मनाला ओरडू नकोस प्लीज. तिने बॅट मारली, आईने फक्त असं लुक दिलं आणि मी जी पळाली. नंतर तावडे सापडल्यावर फटके खूप खाल्ले मी, पण मी रडायला लागले की तो रडायचा. पण अशी आमची घट्ट, पण मी खूप मस्ती करत होते, मी जाम मस्ती करत होते, मी खूप मस्ती केली. लहानपणी घरातली केळी चोरायची, स्वतः खायची आणि सांगायचं मी नाही केळं खाल्लं, असे सगळा खोडकरपणा करून झालाय. बाप्पाच्या समोरून दादांत खोटं बोलायचं, आई मी केळी खाल्लेली नाहीयेत, मला शिक्षा देऊ नको, सगळं झालेलं आहे करून. म्हणजे मी सांगते ना, दादाने कमी त्रास दिलाय, मी खूप त्रास दिला आई बाबांना, पण माझे आई बाबा तेवढंच आजही तितकंच प्रेम करतात. म्हणजे आईला हे माहितीये, एक मूल शांत असतं आणि एक खोडकर असतं, तर त्यातली धाकटं जरा जास्त खोडकर. हा, मी धाकटी ना, तर मी जास्त खोडकर होते आणि ते तिला माहित होतं, त्यामुळे विशेष लक्ष असायचं मला. पण खोपोलीतली अशी एक खट्याळ खोडकर मुलगी अचानक असं ह्या एवढ्या चंदेरी दुनियेत प्रवास खूप मोठा आहे, म्हणजे मोठा आहे, फ्रॉम खोपोली टू मुंबई. हो. आणि सुरुवात झाली तुझी? सुरुवात ऍक्च्युली काय झालं, माझी सख्खी मावस बहीण सोनाली खरे, मोठ्या मावशीची मुलगी, ती कधीपासून, म्हणजे मला शी इज व्हेरी सिनियर, ती खूप वर्ष झाली काम करते इंडस्ट्रीमध्ये, आणि तिच्याकडे बघून मला असं वाटायचं ताई हे करते ना, मग मला पण असं करायचंय. ते प्रत्येक लहान बहिणीला किंवा भावाला वाटेल, मोठा भाऊ जे करतोय ते आपण करायचं, तसं तिच्याकडे बघून मला वाटत होतं. तर ताईने ज्यावेळेला इंडस्ट्रीमध्ये प्रवास सुरू केला, तर ती डोंबिवलीला राहायची, मी खोपोलीला राहायचे. मग तिच्यासोबत सुट्टीच्या दरम्यान मी बघायला जायचे शूटिंग. तर मग तिची ती धावपळ, मग स्ट्रगल पिरियड, मग ती फोटो वगैरे द्यायला जायची, मग नंतर तिला सिरियल्स मिळायला लागल्या. हे सगळा प्रवास मी तिचा जवळून बघितलाय. आणि मला असं वाटायचं, मी आईला बोलायचो, आई मला पण असंच काहीतरी करायचंय, कारण की मला अभ्यासात फार इंटरेस्ट नव्हता, ऑनेस्टली सांगायचं तर. मला अजिबात अभ्यास वगैरे आवडायचा नाही. आई मला असंच ऍक्टिंग करायची, डान्स करायचा, असं. आई म्हणते, अगं आपण राहतो कुठे, आपण खोपोलीत राहतो, मुंबई कुठे आहे, तू कसा प्रवास करणार आहेस? ताईचं ठीक आहे, ताई डोंबिवलीवरनं जवळ पडतं मुंबई, तिला आपल्याकडे ट्रेन 4 आहेत दिवसभरात, तू कधी जाणार मुंबईला आणि येणार कधी? तर हा सगळा हे चालू असताना एक दिवस असा आला की आई मला म्हणाली, तुझी एवढीच इच्छा आहे ना, कर सुरुवात.
म्हणजे मी फिनान्शियली ना बाबा सपोर्ट करू शकत ना मी सपोर्ट करू शकत. हा, मानसिक सपोर्ट आहे, मोराल म्हणजे तुला मोराल लावून होणार नाही आणि मी मेंटली तुझ्या बरोबर कायम असणार आहे. तर म्हटलं ठीक आहे, पण सुरुवात जरी करायची म्हटली तर राहायचं कुठे? तर माझी सख्खी माऊस बहीण अलका साठे जी गोरेगाव स्टेशनला राहायची. माईने फोन करून सांगितलं, लँडलाईन होते तेव्हा, की अरे मोबाईल जस्ट सुरू झाले होते, की हिला मी पाठवते तुझ्याकडे, लक्ष असू दे तुझं, असं म्हणते हिला काम करायचं आहे वगैरे, तर सोनाली सोबत जाईल वगैरे असं. तर ठीक आहे, मग तिथून सुरुवात झाली. पण सुरुवातीला सुद्धा पैसे पाहिजेत ना स्ट्रगलसाठी. सो मग मी समोर माझी भाची आहे, तिने गौरीने तिने मला समोरच्या बिल्डिंगमध्ये कामाला लावलं, की ऑफिसचं काम छोटंसं, कोण येते कोण जाते पावती तयार करायची, छोटं काम होतं. तिथे एक वाईट एक्सपिरियन्स झाला मला. म्हणजे 2 महिनेच नोकरी केली मी. तर ती आपण म्हणतो ना की एखादी मुलगी कळतं ज्या वेळेला ती गरीब घरातनं आली आहे किंवा ती साध्या फॅमिलीतनं आली आणि दिसायला एवढी सुंदर आहे. हा, ती दिसायला बाबा त्यातल्या बरी, म्हणजे सुंदर म्हणण्यापेक्षा ठीक आहे दिसते, चांगली आहे, गोरीबिरी असावी असं त्या बॉसला वाटलं असावं. तर मी ऑफिसमध्ये असायचे, 1 महिनाभर काम केलं. तर त्याचा एक अचानक वेगळं रूप मला समोर आलं माझ्या, आणि तत्क्षणी मी नोकरी सोडली. म्हणजे मी समोरच जायचं समोरच्या बिल्डिंगमध्ये. समहाव ते सुरुवातीला बोलण्यातनंच असं यायचं की अरे तुझे वडील आता म्हातारे होत चालले आहेत. हिंदी भाषिक होता तो, म्हणजे तो महाराष्ट्रीयन नव्हता जो कोणी होता तो, की तुझ्या वडिलांना मी तुझ्या वडिलांसाठी मी घर घेऊन देईन, तुझ्या वडिलांना मी सांभाळेन, तुझ्या वडिलांना मुंबईमध्ये मी शिफ्ट करेन असं. तर मी अगदीच मनापासून सांगते आणि खरं सांगते की मला ना सुरुवातीला मला हे नाही कळायचं, कारण की मी अतिशय गावात असलेल्या खोपोलीमधनं मी डिरेक्टली आले होते मुंबईमध्ये. सो मी बावळट होते, अक्कल नव्हती, मी विसरबोळी होते, काहीच कळायचं नाही, स्ट्रॉंगनेस नव्हता, घाबरायचे, जे म्हणाल ते काय बावळट आहे असंच मला डॉमिनेट केलं जायचं माझ्या नातेवाईकांमध्ये म्हणण्यापेक्षा आजूबाजूला असलेल्या लोकांमधनं. काही वेळेला असं व्हायचं, पटकन बोलतात हे काय कळत नाही, काय बावळट आहे, असं खूप झालेलं आहे माझ्या बाबतीत. तर मी होते बावळट, मी असं म्हणत नाही, कारण की मी जगच बघितलं नव्हतं. मी खोपोली टू कर्जत ह्याच्या पुढचं आयुष्य मला माहीत नाही आहे, तर तो स्ट्रॉंगनेस आणि सोकॉल स्मार्टनेस माझ्यात कसा येईल. तर तेव्हा मग मी जॉब करायला लागले. आणि मग नंतर मला ज्यावेळेला माणसाचं कळलं आणि समहाव मला जाणवलं ज्या क्षणी पटकन एक नॉर्मल स्पर्शामध्ये एक पटकन असं एक जाणवतं ना, तर मी इतकी घाबरले. मी त्या क्षणी ठरवलं की मला जॉब नाही करायचा आहे. आम्ही तो जॉब सोडून दिला. मग दुसऱ्या दिवशी पण त्या बाबासने सांगितलं, देखो आप सोचो, आपको पैसे कैसे मिलेंगे, आप जॉब कैसे करोगे. मी म्हटलं की मी बघेन माझं काय ते, धन्यवाद, थँक्यू सो मच. जॉब सोडला. 1-2 महिन्याचा पगार जो काही होता तेवढाच माझ्याशी होता. पण सुदैवाने मी फक्त देवाजवळ प्रार्थना करायची की मला परत जायचं नाही आहे, मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. आता मला इंडिपेंडंट व्हायचं आहे. मी ज्या कारणासाठी आले ते कारण घेऊन मला माझ्या आईवडिलांना हिरमूस नाही करायचं आहे, म्हणजे ते न करता मला स्वतःला उभं राहायचं आहे. मग त्यावेळेला सोनालीच्या सोबत मी एकदा गेले होते, ज्यावेळेला ऑफिसमध्ये गाणे संतोष आयचित सरांना भेटायला. म्हणजे ती चेक आणायला गेली होती. ETVचं ऑफिस होतं, त्यावेळेला ETV होतं. तेव्हा मग ती ऑफिसमध्ये गेली, मी तिच्यासोबत सुट्टी म्हणून मी गेले होते. आणि त्यावेळेला संतोष आयचित सर आहे, जे आता मोठे प्रोड्युसर आहेत, त्यावेळेला त्यांनी मला विचारलं होतं की अरे ही बहुतेक सोनालीची बहीण आहे वाटतं. 2-3 वेळा त्यांनी बघितलं होतं, त्यांनी मला बोलावलं, विचारलं तू शो करशील का, अँकरिंग शो. तर मी म्हटलं की अचानक म्हटलं सर मी काहीच काम नाही केलं, डायरेक्टली कॅमेऱ्यामध्ये बोलून कसं बोलायचं, ते तू काळजी नको करू, मी काम करून घेईन तुझ्याकडनं, तू करशील का. सोनालीच्याही ओळखीचे होते, सो मला तिथे ग्रीन सिग्नल होता, अरे नाही काय हरकतच नाही असं सोनाली पण ओळखत होती. मग माझं असं हां मी करेन. मग मला कुठेतरी होप दिसला तिथे. मग मी हैदराबादला जायचे, रात्रभर प्रवास करायचे, सकाळी 5-5:30ला पोचायचे, तिथून रामोजी फिल्म सिटीला 45 मिनिट्स मी जायचे, गाडी असायची, तिथून लगेच मेकअपला बसायचं, फ्रेश व्हायचं रूमवरती, मेकअप रूममध्ये जायचं. म्हणजे तिथेही गाडी होती ज्या बिल्डिंगमध्ये शूट आहे, पटापट तयार व्हायचं, 10-15 काय एपिसोड असतील ते काढायचे. असे मी 3-4 दिवस थांबायचे. 3-4 दिवसामध्ये महिन्याभराचं शूट झालं की मग मी रिटर्न यायचे. असा प्रवास तिथून सुरू झाला. मला सगळ्यात पहिले हायसं वाटलं की आपल्याकडे पैसे येत आहेत की जेणेकरून मी स्ट्रगल करू शकते, मला बेसिक माझ्या ज्या गरजा आहेत त्या मला निभावता येतील. मला कोणाकडे आईबाबांकडे मागायची गरज नाही पडणार की बाबा आम्हाला पैसे पुरत नाहीयेत, कारण की आईबाबा म्हणाले असते नाही पुरत तर बाबा घरी आहे, देऊ तर शकतच नाहीये. पण जे मी घेऊन आले होते उराशी की नाही मला इथे काय ते मला इथे रोवायचंय,
तर ते मी रोवलं आज आणि बरं वाटतंय मला हे बघून. तर त्याच्यामुळे माझे आई बाबा पण खुश असतात की ज्याच्यासाठी तू मुंबई गेलीस आणि खोपोली सोडलंस. पण अँकरिंग टू ऍक्टिंग हा एक वेगळा प्रवास आहे, हा. तो कसा काय सुरू झाला? अँकरिंग सुरू असतानाच मला नाटकासाठी ऑफर झाली की शहाण्यानं खाऊ बसून नावाचं नाटक आहे. अँकरिंग शो बघूनच मला ते नाटक विचारलं होतं. तर मी म्हटलं हो. आणि नाटक म्हणजे खरं सांगायचं तर माझ्या आईकडचे सगळे नाटक म्हणजे किंवा ह्या क्षेत्रातले होते. म्हणजे गोविंदराव पटवर्धन मोठं नाव तुम्हाला माहित असेलच, पेटीवादक. ते माझ्या आईचे सख्खे चुलत भाऊ, मामा माझा तो. सो तिथे आणि माझ्या आईकडनं बरेचसे नाटकात काम करणारे किंवा ऍक्टिंगशी रिलेटेड असे होते. ते कुठेतरी जीन्स माझ्यात आले असं मला वाटतं. त्यामुळे मग नाटक म्हटलं मला असं हा मला नाटक करायचं. आणि माझी आई मला सांगायची माधवी नाटक कर, नाटकात तुला शिकायला मिळेल, तू पहिलं पाऊल नाटकात असू दे तुझं, ते एक स्कूल आहे असं समज. तर म्हटलं ओके आई. मग ते माझ्या डोक्यात फिट बसलं होतं. मग माझा नाटकापासून प्रवास सुरू झाला आणि त्या नाटक मग ते हळूहळू सिरियल. पहिलं नाटक कुठलं होतं तुझं? शहाण्यानं खावं बसून. सतीश तारे सरांसोबत माझं पहिलं नाटक होतं. ओके. आणि त्याच्यानंतर मग पुढे एक सिरियल मिळत गेल्या. मग अग्निशिखा, मग गोजीरवाण्या घरात. अच्छा, गोजीरवाण्या घरात. पण तिथे मी अगदी हा, पण मी त्याच्यामध्ये कॅमिओच केला होता. 2 महिन्याचं कॅरेक्टर होतं. नंतर 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 हळूहळू एक सिरियल मला मिळत गेल्या. मग स्वप्नांच्या पलीकडले एक लीक झाली. त्यातली अन्विता लोकांना प्रचंड भावली, खलनायिका असून. आणि त्याच्यानंतर मग परत ती संपता नंतर मी नाटक केलं गेट वेल सून. मग त्याच्यानंतर गेट वेल सून पण चांगलं झालं. हो, चांगलं चाललं होतं. चंद्रकांत कुलकर्णी आणि प्रशांत दळवी यांनी केलेलं. प्रशांत दळवी रायटर आणि चंद्रकांत कुलकर्णींचं दिग्दर्शन ते झालं. मग महत्वाचा टप्पा पार पडला माझ्या आयुष्यातला, माझ्यासाठी असणारा मदरहूड. मी आई झाले. अरे मदरहूड एकदम कसं येईल? पहिलं तर लग्न बोलले ना 2010 मध्ये झालं. 2010ला स्वप्नांच्या पल्लिकेच्या वेळेला लग्न झालं. आणि त्याच्यानंतर मग हा प्रवास. लग्न कसं काय जमलं? म्हणजे लव्ह मॅरेज? तुझं चक्क अरेंज मॅरेज? माहित नाही. जमाव मला असं वाटायचं की नको ह्या इंडस्ट्री मधलं, कारण की ते सेम टेन्शन, सेम नको ते फील्ड वेगळं असलेलं बरं, वेगळ्या विषयांवर चर्चा होईल असा विचार करून. आणि मग मी ते अरेंज मॅरेज झालं माझं. आणि कोणी ठरवलं? आईनीच वगैरे? दादरला विवाह संस्थेमध्ये नाव नोंदवलं. डोंट टेल मी. हो, सिरियसली. विवाह संस्था वगैरे गेली? फडके विवाह संस्था. अगं बाई. तर तिथे नाव नोंदवलं. आणि तू काय सुंदर आहे, तुला पहिल्या फटक्यात त्यांनी असंच म्हणणार होते? नाही, असं वाटतं मॅम. म्हणजे मला माहित नाही तुम्ही फेस केले की नाही. छोट्या मोठ्या केल्यात, पण आज इंटरव्ह्यू तुझा आहे. पण या इंडस्ट्रीत काम करायचं म्हटल्यावरती नाकं मुरडणारे खूप होते. नाही ते सगळं, आमचा मुलगा लंडनला असतो, आमचा मुलगा अमेरिकेला असतो, आमचा मुलगा एवढा मोठा, आमचा मुलगाचा बिझनेस आहे, आमचा एवढा लवाजम आहे, पण ना तुमच्या मुलीला ते नाटकात आणि सिरियलमध्ये काम नाही करता येणार. माझं असायचं म्हणजे मी लग्नाच्या आधीच ते कंट्रोल करणं सुरू झालंय. म्हणजे माझ्या इच्छा किंवा आपली आवड जी असते तीच जर जपली जात नसेल पुढे, तर मग काय आयुष्य एकत्र निघू शकतं ना. आणि मला माझ्या आवडीचंच काम करता येणार नाहीये. बट टचवूड मी अगदीच विक्रांतचं नाव घेऊ इच्छिते की त्याने फुल सपोर्ट केला मला. तर आता ह्या इंडस्ट्रीतला काहीच माहित नव्हतं. म्हणजे पहिलं वर्ष त्याला फार जड गेलं की मी जी सकाळी 7:30-8 वाजता घर सोडून जाते, 8:30 वाजता, ते मी डायरेक्ट 11 वाजता उगवते. तर त्याचा 1 महिन्याभरानंतर एक प्रश्न होता मला, असंच असणार आहे का याच्या पुढे? म्हटलं नाही रे, तसं नाही आहे. मध्ये मध्ये संडे बिंडे मी आता काढेन संडे. आणि मग त्याच्यानंतर पण हॅट्स ऑफ टू हिम. म्हणजे त्याने कुठेही माझ्या या अचानक वेगळ्या येणाऱ्या प्रवासाला, म्हणजे 9 to 6 जॉब करणारी आपली बायको आणि सकाळी घर सोडल्यावर रात्री घरी येणारी आपली बायको, वेऱ्यास ती सकाळी मला डबा द्यायला पण नसेल. मग जेव्हापर्यंत मला स्वप्नांच्या पलीकडलं मिळालं नाही तोपर्यंत त्याला डबा, नाश्ता वगैरे मी सगळंच द्यायचे. की मला आवडायचं नवीन नवीन लग्न या आणि मला आवडायचं की अरे आहे घरी तर मी बनवते ना. पण नंतर सिरियल सुरू झाल्यावर मी त्याला सांगितलं होतं हे जे मी आता जे चाललंय डबा बिबा देणं, ते सिरियल सुरू झाल्यावरती मी जमणार नाही. तर सगळी कल्पना मी आधी दिली होती.
मग आणि त्याचा कधीच असा हट्ट नव्हता की तू किचनमध्ये जा आणि मला हे बनवून दे, तू किचनमध्ये जा आणि माझ्यासाठी हे बनव. त्याने आजपर्यंत कधी मला सांगितलं नवरेशाही गाजवली कधीच, नेव्हर एव्हर. की रादर मी घरामध्ये असं काही काम करत असेल ना, मला डस्टिंग करायला आवडतं स्पेशली जास्त. हा माझी आवड आहे. घरामध्ये मला कुठे धूळ बी अशी दिसली की मी डस्टिंग करायला आवडतं. इथं का दिसते, तिथे का असं. आणि मग असं दिसलं की मग मला नवरा पटकन असं बोलायचं, मला कशाला करतेस तू, एक दिवस बाई नाही आली नाही केलं काय फरक पडतो, ठेव ते, आराम कर. म्हणजे हे एक्झॅक्ट उलट. माझ्या नवऱ्याने कधीच मला हे प्रेशर नाही केलं की तू हे करच ते करच, हे केलंच पाहिजे ते केलंच पाहिजे. नवरेशाही नेव्हर एव्हर, नेव्हर एव्हर. जमतंय कर, नाही जमते नको बोलूस. इतकं सिम्पल लाईफ. त्यामुळे अरेंज मॅरेज असून असं वाटायचं अरे लव्ह मॅरेज आहे की काय यांचं. पण क्रेडिट सगळ्यात जास्त जर कोणाला जात असेल, आज मी जी काही सक्सेसफुल आहे किंवा मुलाला जन्म देऊनही इतक्या बिझी स्केड्यूलमध्ये काम करू शकते, त्याचं अर्ध्यापेक्षा जास्त श्रेय माझ्या नवऱ्याला जातं, विक्रांतला जातं. पण हे मॅनेज करणं फार कठीण आहे. बेसिकली कसं आहे माहिती आहे का, आपला जॉब असा आहे की इथे इट्स नॉट जाऊन एक क्लेरिकल वर्क करायचं आहे. इट्स लाईक तुम्हाला रोज जाऊन नवीन काहीतरी डिलिव्हर करायचं असतं. सो इथे जरा शांतता लागते. त्याच्यासाठी मानसिक शांतता जर नसेल तर तुम्ही ते नाही करू शकणार. आणि कुठलाच त्रास नाही असा घरी गेल्यानंतर. हे काय तू आज हे नाही करून ठेवलंस, ते नाही करून ठेवलंस, अरे आज बाई नाही येणार आहे मग काय करायचं, काहीच नाही. आल्यानंतर कामली अच्छा ठीक आहे हे जे काय झालेलं आहे किंवा असेल काही गोष्टी बारीक सारीक, स्वतः किचन आवरायला त्याला काही इगोमध्ये येत नाही. त्याचा किचन आवरून ठेवेल, वेळ प्रसंग पडला तर आमटीला पटकन आमटी करून ठेवेल किंवा काहीही, त्याला कुठलाच कमीपणा नाही. कळलंय मी लेट येणार आहे तर ते सगळं केलं जायचं. आणि आल्यानंतर हे कुठलंच प्रेशर नाही मला की अरे असं असं झालंय तसं झालंय मग हे का नाही केलं, ते नथिंग. इथून मी प्रचंड शांत असायचं. आणि माझी उलट चिडचिड झाली तर असायचं काय झालंय बिझनेसला काहीतरी, ठीक आहे आपण शांत बसूया असं स्वीट. सो ते गेलं म्हणजे ते. आणि ते चाइल्डहुड त्याने इतकं तो वर्क फ्रॉम होम करायचा. सो मला जास्त काय फरक पडला की घरामध्ये बाई जरी असली तरी रुबेनचे वडील घरामध्ये असल्या कारणाने मी टेन्शन फ्री. फक्त बाईच्या जोरावर पण आपण मूल सोडायचं म्हटल्यावरती टेन्शन यायचं. पण तीही जबाबदारी विक्रांतने इतकी सुंदररित्या पार पाडली. काम बघून. त्यांचा बिझनेस काय? तो बिझनेस कन्सल्टंट आहे. पहिल्यांदा तो ऑटोमोबाईल मध्ये होता आणि आता नवीन बिझनेसला जस्ट स्टार्टअप त्याचं सुरू झालेलं आहे. तर तेही त्याला आता तरी त्याला जावं लागतं. पण माझा मुलगा आता जरा मोठा झालाय. पण जेव्हा लहान होता त्यावेळेला तर सगळं त्याचं बघणं, बाईकडे लक्ष ठेवणं, त्याला व्यवस्थित फीड केलंय की नाही, म्हणजे खायला दिलंय की नाही, हे सगळं बघणं मला काहीही टेन्शन नसायचं. याचं सगळं श्रेय मी ऑफकोर्स म्हणजे विक्रांतलाच जातं. कारण की घरात जर तुमचं बघणारं कोण नसेल तर तुम्ही नाही करू शकत काम, काहीच नाही करू शकत. लग्नानंतर किती वर्षांनी झालं मुलं? म्हणजे लग्नानंतर तरी 4-5 वर्ष. घरचे सगळे लागले होते मागे लगेच पाळणा हलू दे. म्हटलं लगेच नको, जरा थांबा आम्हाला फिरायला जायचंय. नवऱ्याने मस्त फिरवलं मला. आम्ही खूप फिरलो. म्हणजे त्याने पहिली 5 वर्ष तर म्हणजे आमची प्रचंड सुखात, काय पाहिजे काय नाही. आणि त्याची सगळ्यात बेस्ट म्हणजे सगळ्या बायकांना आवडणारी गोष्ट कुठली असेल त्याची तर गिफ्ट देणं. दर महिन्याला काही ना काहीतरी गिफ्ट आणून देणं. ते अशा ठिकाणी लपवून ठेवणं जिथे माझं नॉर्मल, आता उशी आपण झोपताना उशीपाशी जातो, उशी नीट करतो तर तिथे काहीतरी गिफ्ट. अरे वा. वॉर्डरोब मध्ये काहीतरी कपडे काढायला गेलो इथे काहीतरी गिफ्ट. ड्रॉवर उघडल्यावर माझं रोजचं ते सगळे तुझ्याचसाठी येत असं माहिती असतं, तुला माहिती असतं. माझी रिॲक्शन बघायला फार आवडायचं की तो आनंद आहे ना, तो आनंद टिपण्यासाठी असं तर तिरक्या नजरेने बघायचं. तर असं त्याला गिफ्ट म्हणजे लाड जे असतात ना बायकोचे, काय ते मला ना माझ्या एवढे नाही मस्ती बघितले कोणी. इतके सगळं लाड. कुठे जायचंय आउट ऑफ इंडिया टूर वर्षातनं 2दा जाऊन येऊया. तो म्हणायचा तेव्हा की एकदा मूल झालं की आपल्याला असं नाही करता येणार आहे. सो आत्ता जगून घे, तुला कुठे जायचंय कुठे नाही. आम्ही मोठमोठ्या हॉटेल्सनं जाऊन छान माझं असं व्हायचं की कसं एवढं आपण आधी स्पेंड करतोय, आपल्याला अजून घर घ्यायचंय सगळं. शांत राहा, तू मजा कर, उद्याचं कोणी बघितलंय. पण माझ्यासोबत जगत होता म्हणजे त्यामुळे आम्ही खूप मजा केली. पण रुबेन झाल्यानंतर मात्र मग माझं पण शेड्यूल खूपच बिझी झालं. मग त्याचं पण वर्क फ्रॉम होम जास्त असायचं. त्याच्यामुळे पण जे लाईफ सुरुवातीचे दिवस होते ते त्याने खूपच चांगलं कर्तव्य त्याचं पार पाडलं. आजकाल तू सिरियलमध्ये तर फेमस आहेसच, तशीच तू
इन्स्टा असेल किंवा फेसबुक असेल याच्यावरती जबरदस्त योगा रील्स तुझी सॉलिड ट्रेंडिंग असतात. सो काय म्हणशील त्याच्याबद्दल? मला असं वाटतं की अगेन प्रामाणिकपणा आहे आपलं. आपण कलाकार आहोत आणि फिट दिसणं हे आपलं काम आहे असं मला वाटतं. आणि माझा वैयक्तिक असं एक मत आहे की मी ऍक्टर असते किंवा नसते, किंवा तुम्ही ऍक्टर असा किंवा नसा, यू शुड लुक प्रेझेंटेबल. तुम्ही छान दिसावं, का नाही दिसावं. म्हणजे कोणी जाड आहे म्हणजे अरे का जाड असं माझं म्हणणं नाहीये, पण आपण छान दिसावं अशा मताची मी आहे. आणि बेसिकली तुमचं शरीर आहे, तुम्ही त्याला पॅम्पर करायला पाहिजे. बरोबर. तुम्ही त्याला नीटनेटकं ठेवायला पाहिजे. एक्झॅक्टली. तुम्ही म्हणजे आरोग्याची काळजी हे पण त्याच्यात जोडीला. बरोबर. सो आता वळूया थोडस तुझ्या त्या रील्स कडे. सॉलिड व्ह्यूज असतात तुझ्या रील्सला, आवडतात सगळ्यांना बघायला. आणि योगाचे विविध प्रकार तू सांगत असतेस. तू काय योगा कोर्स केलास? काय मी योगा अष्टांग योगा केलंय. रीमा वेंगुर्लेकर माझी ट्रेनर आहे, तिच्याकडे. आणि मी असे व्हिडिओ टाकण्यामागचं कारण सांगू का? मला खूप आपल्या इंडस्ट्रीमधून सुद्धा असतील किंवा कमेंट्स मधनं नॉर्मल बायका पण मला सांगतात की तुम्ही खूप मोटिवेशनल आहात. मी म्हणजे असे इन्स्पायर होते तुमचे रील्स बघून. खूप कॉम्प्लिकेटेड असतात तुझ्या त्या गोष्टी. तर ते मला पण कधी काही रील्स मी बिगिनर्ससाठी पण टाकते. सो मला काय वाटतं की एवढ्या सगळ्या माझ्या प्रयत्नांमधनं काही नेमक्या 5-10 बायका जरी मोटिवेट होऊन इन्स्पायर होऊन त्यांनी योगा सुरू केला ना, तर माझं ऑलरेडी मला बरं वाटतं की चला कोणीतरी मनावर घेते. कारण की मी स्वतः बघितले, माझ्या मैत्रिणींच्या बाबतीत बघितले, मी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा बघितलंय, गिव्हअप केलं जातं बाळ झाल्यानंतर. मग तो कंटाळा येतो, किंवा त्या डिलिव्हरीतनं बाहेर पडल्यानंतर मग ते वजन वाढतं, हार्मोनल इम्बॅलन्स होतो, मग नंतर मग क्रेविंग होतं आणि खूप बदल होतं तुमच्या शरीरामध्ये. तिथे जर तुम्ही स्वतःला जर कंट्रोल नाही केलं, जसं मी रुबेन 2 महिन्याचा होता तेव्हापासून मी बॅक टू, माझं असं झालं 62 काटा पोचलेला आहे, परत मला 50 पर्यंत पोचायचं आहे. हे मी टार्गेट ठेवलंच होतं आणि माझं ते झालं. मी तिथे मलाही कंटाळा यायचा, अरे आत्ताच डिलिव्हरीतनं उठले, मला झोप येते, माझं हे सगळं माझं व्हायचं. पण समोर कुठेतरी मी स्वतःलाच पुश करायचं की नाही माधवी, झोप नंतर झोप, योगा झाल्यानंतर झोप, 1 तास चालल्यानंतर झोप, काही फरक नाही पडत, योगा नाही मिस झाला पाहिजे. सो हे मी स्वतःलाच पुश करायचंय. मग मी परत आहे त्या ह्याच्यामध्ये 50 याच्यामध्ये आले. माझा 50चा काटा मी परत बघितला. आणि मी सांगू का, मी बालिशपणा केलेला आहे. म्हणजे मी स्वतःचा फोटो बिटो असे ठेवायचे, बघायचे की हा ड्रेस मला परत व्हायला पाहिजे, वॉलपेपर हाच परत व्हायला पाहिजे, काय झालंय, नाही परत बारीक व्हायचंय. हे सगळे प्रयत्न मी, आणि ऑफकोर्स मला आवडतंही. आपण स्क्रीनवर सुद्धा कोणाला आवडणार नाही ना मॅम की आपण बारीक आहोत. अरे अजूनही आपली तब्येत तशी आहे, तशी 10 वर्षापूर्वी जशी होती तशीच आपण, साईज आहे बिकॉज ऑफ दॅट. साईज ही तशीच आहे, बरं वाटतं बघायला. सो ते समाधान कोणाला मिळते? आपल्यालाच मिळतंय ना. मग योगा सारखा दुसरा एक्सरसाइज म्हणजे आहेच, भरपूर आहेत, तसं काही नाही. जिम करा, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि 80% तुमच्या कंट्रोल वरती आहे. म्हणजे खूप बायकांना मी असं बघितलं, नाही बाबा आम्ही वी आर फूडी, आम्ही खाण्यासाठी, आमचा खाण्यासाठी जन्म झालेला आहे, हे सगळंच मान्य आहे. कोणीच फोर्स करत नाहीये तुम्हाला की तुम्ही खाऊ नका. अरे खरंच क्रेविंग होते, बिनधास्त खा, जे पाहिजे ते खा. फक्त माझं म्हणणं असतं त्याला एक वेळ असू द्या. तुमच्या पोटाला जठर जे आहे तर तसं ट्रीट करा. त्या पोटाला डस्टबिन समजू नका की तुम्ही कधीही वाटलं, मला 2 वाजता वाटलं वाव मला ना असं प्रॉन्स बिर्याणी खावीशी वाटते, 2 वाजता हो मला क्रेविंग आलंय 2 वाजता प्रॉन्स बिर्याणी रात्री, तर मग नंतर मग ऍसिडिटी होते. मग होणारच ना, तुम्ही त्याच्यावर अत्याचार करताय. म्हणजे मला असं म्हणायचं त्याचीही एक वेळ आहे आराम करायची, तीही करू दे. खावंच वाटायचं तुम्ही सकाळपासून खा, सकाळी उठल्यानंतर तुम्ही बरं उत्तम फूड खा तुम्ही, शेंगदाणे किंवा ड्रायफ्रुट्स भिजवलेले, जे मी स्वतः करते. अंजीर, शेंगदाणे, बदाम, अक्रोड, मनुका हे सगळं भिजत टाकते. सुरुवातच तुमच्या शरीराची पौष्टिक गोष्टींनी होऊ दे. तुमचा मेंदू पण पौष्टिक गोष्टींकडे जास्त दिवसभर लक्ष केंद्रित करेल. तू काय सुरुवात आपल्या
प्रेक्षकांना की हे खा, हे नका खाऊ? नॉर्मली सगळ्यांनाच माहिती आहे तसं म्हणा, तळकट खाऊ नका, ब्रेड खाऊ नका, डीप फ्राय साखर खाऊ नका, हे सगळ्या गोष्टी तर आता कॉमन झालंय. पण तू तुझ्या बाबतीत काय खास पाळतेस? मी खरं सांगू का, मी भातही खाते, मी सगळं खाते, मी काही खात नाही अशातला भाग नाही. मला 2-2, 3-3 तासाने भूक लागते. म्हणजे तुम्ही मगाशी बघितलं असेल, मी चहा बरोबर मला बिस्किट खायला आवडतं, मी खाल्लं, मला ते आवडतं. तर प्रत्येकाची बॉडी टेंडन्सी वेगळी असते. कोणाला एक बिस्किट खाल्ल्यावर फरक पडत नाही, तर कोणाला 1-2 बिस्किट खाल्ली की लगेच फरक पडतो, की तो वजनामध्ये लगेच दिसून येऊ शकतो. तर ते माझं टचवूड देवाची देणगी आहे की माझं BMR खूप स्ट्रॉंग आहे. बेसिकली BMR आणि जेनेटिक्स आहेत. आणि त्यातून मी एकदम सिम्पल डाएट सांगायचं झालं तर मी सांगेन की एक तर सकाळी उठल्यानंतर जी सुरुवात कराल ना, ती चहाच्या आधी पण काहीतरी चांगलं पौष्टिक खा. मग ते फ्रूट असेल, मग ते ड्रायफ्रुट्स असतील, काहीही तिथून सुरुवात करा. लिंबू पाणी आणि हनीने सुरुवात करा, खूप ऑप्शन्स आहेत. आणि नंतर मग चहा प्या. बिस्किट पाहिजे बिस्किट पण खा, मग चहामध्ये साखर कमी टाका, नाहीतर मग मस्तपैकी एक चमचा भरून साखर टाकून फक्त चहा प्या. बॅलन्स करा. प्रॉपर ब्रेकफास्ट हा झालाच पाहिजे. आजही मी बघते 12-12 वाजेपर्यंत लोक ब्रेकफास्टच करत नाहीत, खातच नाहीत. पण आजकाल इंटरमिटंटचा पण जमाना आलेला आहे. प्रत्येकाचा पॅटर्न आहे किंवा माझं 2 दिवस टिकलं फक्त इंटरमिटंट. आपल्याला सवय नाहीये. मला 2 दिवस टिकलं, म्हणजे तिसऱ्या दिवशी मला असं झालं 9:30 झाले, काटा पुढे जातो, कधी एकदा 10:30, कधी एकदा 11-11:30 काट्याला परत जाऊन बघायची. तेवढाच कारण आहे मॅम, कारण की आपल्याला लहानपणापासून उठल्यावर ब्रेकफास्ट करायची सवय आहे. तुम्ही इतक्या वर्षांची सवय पटकन तोडायला गेला तर तुमची बॉडी एक्सेप्टच नाही. 2 दिवस म्हटलं नो कांचन, नो 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 असं करून 2 दिवस. पण मॅम इंटिमेटला मला माहित नाही ही डाएट पद्धत 16 hours यू शुड नॉट ईट. मला तर नाही जमू शकत ते. पण ते चूक आहे असंही म्हणता येणार नाही. त्याच्यामागेही डॉक्टर जर मला सांगतात तर त्याच्यामागे नक्कीच कारण, म्हणजे दिवसातून तुम्ही 2दाच खायचं. हो, आणि मग ते पण जे पाळू शकतायत त्यांनी करावं. मी ते नाही पाळू शकत, कारण की मला सकाळी उठल्यावरती 8-8:30-9 वाजता हेवी ब्रेकफास्ट लागतो. नाही, आणि वेन यू आर इन द प्रोफेशन, आता तुझं ऍक्टिंगचं प्रोफेशन आहे, तुला तुझ्या घरातून निघून तिथे जायचं, परफॉर्मन्स करायचा, इट्स रिक्वायर्स लॉट ऑफ एनर्जी, नॉट ओनली फिजिकल एनर्जी, मेंटल एनर्जी ऑल्सो. आणि मग काय होतं, यू शुड इट लिटल स्वीट्स ऑल्सो. कारण नाहीतर मग इथला मेंदू असतो, त्याला मेंदूला बेसिकली स्वीट्स खूप आवडतात. सो त्यामुळे आपण बघ, कधी पण हे झालं, जरा माणसाला चक्कर आली, काय झालं की लगेच त्यांना शुगर आणि हे ते वगैरे पाणी म्हणजे घालून तुम्ही देतो, लिंबू पाणी देतो म्हणा, किंवा थोडं मीठ आणि शुगर घालून देतो, बिकॉज इट रिक्वायर्स फॉर युअर मेंटल हेल्थ ऑल्सो, फॉर युअर फिजिकल हेल्थ ऑल्सो. सो त्यामुळे ते म्हणजे काय म्हणायचं, ते तू म्हणालीस असं जे करू शकतात तेच करू शकतात. आणि मी तर नाही, म्हणजे मला दुपारी जेवायला पण व्यवस्थित लागतो. मी प्रॉपर ब्रेकफास्ट करते आणि जेवताना सुद्धा भाकरी किंवा पोळी यापैकी एक काहीतरी असतं. ग्लुटेथॉन वगैरे ते सगळं काय, ग्लुटेथॉन फ्री, मला तसं काहीच नाहीये. मला त्यातलं कळतही नाही, मी फ्रँकली सांगते, मला त्यातलं कळतही नाही आणि मी त्याच्या मागे जातही नाही. आजकाल बाजारामध्ये प्रॉडक्ट्स मिळतात ग्लुटेथॉन फ्री वगैरे, पण मी त्याच्या मागे नाही माझा हट्ट धरला कधी. कारण की माझं असं म्हणणं होतं की लहानपणापासून मी जे खात आले तेच मला खायचंय, त्यात मला त्या पॅटर्न मध्ये काही बदल नाही करायचंय, कारण की ते मला सूट होतं कुठेतरी. त्यामुळे मी ते माझं आपलं ब्रेकफास्ट, दुपारचं जेवण, टी टाइमच्या वेळेला काहीतरी खाणं, परत 6-7 वाजता डाएटचं काहीतरी फूड खायचं, 7-7:30 वगैरे जेवून घ्यायचं की विषय संपला. किती वाजता, किती तास योगा करतेस? मी तासभर, खूपच लवकरचा कॉल टाइम, खूपच लवकर कॉल टाइम असेल तर अर्धा तास का होईना केला पाहिजे. किमान सूर्यनमस्कार तुम्ही घाला, काहीच तुम्हाला जर नसेल करता येत तर. किती घालते? हे मी एक पॉइंट असा आला होता, मी 108 सूर्यनमस्कार करायचे. हो, तू 108? मी तर 8 पण नाही घालू शकत. नाही, असं वाटतं मॅम, कारण की आपल्याला सुरुवातीला आपल्या बॉडीचा कंट्रोल नसतो किंवा कंट्रोल माहित नाही आपल्याला किती आपलं वजन आहे, किती झेपू शकतो. पण एकदा त्याचा अंदाज आला, जजमेंट आला की आपण ते हळूहळू करत वाढवलं पाहिजे. बरोबर. बरं, आता आपण तुझ्या हॉबीजकडे वळूया. तुझ्या हॉबीज मध्ये काय सांगशील तू? खरं सांगू का, हॉबीज तशा बघायला तर गेलं तर खूप आहे. लहान असतानाच्या हॉबीज मध्ये खूप छान वेगळ्या होत्या. मला असं वाटायचं की आपण काहीतरी विणकाम, भरतकाम असं वगैरे मी केलेलं आहे. मी ग्लास पेंटिंग, सिरॅमिक पेंटिंग, पॉट पेंटिंग असं विकलेलं आहे लहान असताना. हो, म्हणजे आणि त्यावेळेला मला तो पॉकेट मनी मिळायचा. मला असं वाटलं ह्याच्यामध्ये आपण अजून बरंच काही करू शकतो. मला छंद बरेच होते वेगवेगळे. म्हणजे त्यावेळेला लहानपणी काही माझा वेळ
आणि आय एम सो लकी, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की त्याला नव्हता मोबाईल ते बरं होतं. तुमच्यातली कला बाहेर पडायची, मिळालेला वेळ कसा आपण घालवू शकतो त्यातनंच आपल्याला कळायचं की आपल्याला हे येतं करता. आणि मोठं झाल्यावरती बघायला गेलं त्याला डान्सही आवडायचा. कथ्थक मला शिकायचं होतं पण ते नाही शिकता आलं कारण की ते तिथे पण तू बऱ्यापैकी शिकलीस ना थोडी. ते आत्ता म्हणजे माझा लेख व्हायच्या आधी 1-3 वर्ष फक्त मी बट रिदम सेन्स आहे. मला तू सांगतो एवढी सुंदर म्हणजे दिसतेस, कलाकार म्हणून पण सुंदर आहेस, परंतु चित्रपटात कमी झळकलीस. त्याला एक मेजर कारण सांगू का, ज्या वेळेला मुंबईत आले ना त्यावेळेला एक मेजर सर्वायवलचा जो इश्यू असतो कलाकाराला, जो कलाकार मुंबईत असतो किंवा जो कलाकार जवळपासच राहणार असतो मुंबईमध्ये, त्यांची फॅमिली सेट असते, घरी घर असतं त्यांचं मुंबईमध्ये, त्यांना फक्त ट्रॅव्हलिंग येणं जाणं हाच प्रॉब्लेम असतो. पण आई आणि वडील इथेच मुंबईसारख्या शहरात असल्या कारणाने त्यांना राहायचं कुठे, दोनवेळचं जेवायचं काय, किंवा आपण हे कसं करू शकतो मॅनेज, हा प्रश्न तितका भेडसावत नाही. त्यामुळे त्यांना चुजी राहता येतं, हे अगदी खरं कारण आहे. पण हेच जर बाहेरनं जी लांबून, मी तर खोपोलीवरनं आली आहे, पण खूप लांबून कलाकार इथे इंडस्ट्रीमध्ये येतात स्ट्रगल करायला, तर त्यांच्याकडे सगळ्यात मोठा मुद्दा असतो, सगळ्यात आधी सर्वायवलचा मेजर प्रश्न असतो की त्यात मुंबईसारख्या ठिकाणी तुम्ही एक दोन वेळ जेवण करणं पण एक वेळ चालू शकतं, ते तुम्हाला परवडतं. पण मुंबईमध्ये सगळ्यात जास्त कठीण आहे राहणं, आणि आता तर खूप जास्त झालं. तर तेव्हा माझं होतं की अरे सुरुवातीला काय करायचं, मग आता जी सिरियल मिळेल ती करूया, ही सिरियल संपली आता नवीन सिरियल पाहिजे का, तर तू रेंट कसं भरणार, तुला पैसे साठवायचेच सुद्धा, रेंट पण भरायचं आहे, किंवा बेसिक गरजा ज्या असतात त्याही पूर्ण करायच्या आहेत, ट्रॅव्हलिंग आहे, हे कसं करणार सगळं. सो माझ्या पुढे चॉईस असा नव्हता की बाबा ज्यांचे मी म्हणू शकेन की ज्यांचे पेरेंट्स आहेत व्यवस्थित वेल्दी रिच आहेत म्हणा, किंवा ते सेटल्ड आहेत व्यवस्थित, त्यांच्यापुढे असे हे प्रश्न निर्माण होत नाहीत. त्यांचे आईवडील मे बी सांगत असतात दे कॅन बी चूझी इन शॉर्ट. मला तसं चूझी राहताच नाही आलं, कारण की मला पुढचा खूप मोठा प्रवास करायचा होता. बट नाव आय एम चूझी, कारण की आता माझं सगळं सेट झालंय, मी स्वतःचं वेगळं नवीन घर घेतलंय माझ्या घराच्या बाजूला. फॅन्टॅस्टिक. तर माझं त्यामुळे कधीच असं वाटलं नव्हतं लाईफमध्ये की मुंबई सारख्या ठिकाणी, गोरेगाव सारख्या ठिकाणी ओबेरॉय किंवा प्राईम लोकेशनला मी स्वतःचं घर घेऊ शकेन, हा थॉट माझ्या मनापाशी कुठेच टच झालेला नव्हता. जे स्वप्न माहित नाही, आई वडिलांची पुण्याही असेल किंवा काय, तू काम केलंय, पण मॅम सांगू का, खूप काम करूनही लोकांचं नाही झालेलं आहे घर. कुठेतरी ह्या गोष्टी मॅटर करतात. तुमच्या आई वडिलांची पुण्य असेल किंवा काहीतरी गोष्टी मॅटर करतात, प्रामाणिकपणा असेल, काही असेल, तर ते मी घेऊ शकले. सो आय एम व्हेरी हॅपी. तर तेव्हा मात्र मला चूजी राहणं कठीण जात होतं. आता माझं असं आहे की ठीक आहे, आता जे आवडेल ते कामच करायचं, किंवा जोपर्यंत मला तितकं स्ट्रॉंग वाटत नाही ते कॅरेक्टर तिथपर्यंत नाही करायचं. नाव आय कॅन बी चूझी. असं मी असं म्हणेन की आता सिनेमावाल्यांनो तुमच्या समोर एक सुंदर चेहरा आहे, तेव्हा लवकरात लवकर आणि सिनेमामध्ये घ्या. पॉवरफुल कॅरेक्टर करण्यात मजा, आणि बेसिकली ऍक्ट्रेस पण चांगली आहे त्याच्यामुळे. थँक्यू. चांगली आहे बरं, गुणी आहे मुलगी, टँट्रम्स थ्रोईंग नाही. काय करणार टँट्रम्स करून, काम आपलं देव आहे, तिथे टँट्रम्स केले तर काय. घरी जशी आपण देवाची पूजा करतो देवघरामध्ये, तसंच आपण आल्यावर कॅमेराला नमस्कार करतो, किंवा ती काम म्हणजे आपण पूजा मानतो. तिथे टँट्रम्स केले तर मग फारच कठीण होऊन जाईल, देव कसा माफ करेल. बरं, आता जमाना आहे फेसबुक, इन्स्टा, हे ते किती वेळ घालवतेस त्याच्यावर? मी खरं सांगू, आता पण तुम्ही बघाल मी टाइम पण दाखवू शकते. मी टायमर सेट केला, 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटाचा टायमर सेट. मग बंद हो, नाहीतर इट इज सो ऍडिक्टिव्ह. मला सुरुवाती नवीन होतं ना इंस्टाग्राम, अरे बापरे सगळं पोस्ट नंतर कळायला लागलं किती वेळ जातोय, ते तंद्री लागल्यासारखे आपला अर्धा तास. मग माझं असं होतं की मी पोस्ट करते, कारण की इंस्टाग्राम हे मी ह्याला डावलू पण शकत नाही आपण, कारण की हा फार महत्वाचा भाग आहे सोशल मीडिया आपल्या लाईफ मधला. त्याला तेवढाच इम्पॉर्टन्स आहे आजही, आणि विथ ड्यू रिस्पेक्ट आपण तो इम्पॉर्टन्स बघता इंस्टाग्रामवर असलं पाहिजे, फेसबुकवर असलं पाहिजे, हे सगळं मी पाळते. आणि मला आवडतं, मला इंस्टाग्रामही खूप, सोशल मीडिया आवडतं, फेसबुक आवडतं, पण त्याच्यावरती खूप वेळ कोणी काय पोस्ट टाकले हे मला अजिबात आवडत नाही. मी काय करते, मी पोस्ट टाकते, किंवा माझी जी मॅनेजर आहे तिला मी सांगितलेलं आहे, सोशल मीडिया जी हँडल करते तिला पण मी सांगितलेलं आहे, बाबा पोस्ट टाकण्याचं काम आहे, फोटो पाठवेल, पोस्ट टाकण्याचं काम आहे,
बाकी मला कोण काय पोस्ट टाकतंय, कोण काय, मला ते काय बघायचंच comments नाहीये. करताय. काय मला ते हम्म. चांगल्या कमेंट्स असतील हा. ओके, वाईट कमेंट्स असतील तरी ओके. मला ट्रोलिंगचं तर काहीच फरक नाही पडत. मला काहीच मी पण नाही फरक बघत. मला एका ह्याच्यामध्ये एकदाच बघितलेलं आणि त्यांनी सांगितलं बहुतेक या मॅडम बघत नाहीत कॉमेंट्स काय आहेत त्या. नाही. आणि मी एक इंटरव्ह्यू मध्ये बघितलं की त्या व्यक्तीने सांगितलं की कीव यावी अशा व्यक्तींची की जे कमेंट्स मध्ये असं काहीतरी लिहितात ना, त्यांची बुद्धिमत्ताच तेवढी आहे. मला असं वाटतं पहिल्यांदा तुम्ही करून दाखवा, देन यू विल कम टू नो की त्याच्यामध्ये किती कष्ट आहेत. ट्रोलिंगचा विषय निघालाय. मला काही अशा ट्रोलिंग यायचंय की ह्यांना काय फक्त नट्टापट्टा करायचंय, घरातली भांडी घासून बघा, रोज घर सांभाळून बघा, रोज संसार सांभाळून बघा, म्हणजे कळेल. म्हणजे हे ना सॅडिस्टिक असं एक मला असं वाटतं की ह्या सगळ्या ज्या बायका किंवा जे कोणी कमेंट करणारे अनसॅटिस्फाईड, दुःखी, सुखी नाहीयेत. म्हणलं ना सॅडिस्ट की असं होतं की फ्रस्ट्रेटेड. फ्रस्ट्रेटेड त्यांचं ना वाचलं असं वाटतं की जाम फ्रस्ट्रेटेड आहे बाई बाबा, एवढे पटकन मेसेज आपण त्यांना माफ करायचं किंवा दया, मला दया येते यांची की बिचारे आता मी वरच्या स्टेजला पोहोचले, तुझ्यापेक्षा सिनियर आहे ना. मला आवडले दया पण नको का सर, सोडून मला आता काही वाटतच नाही. मला फक्त एवढंच वाटतं की बिचारे जाने दो, छोड दो उनको, अरे पता नाहीये हे ईश्वर त्यांना माफ कर. त्यांना माहिती नाही ते काय करतायत. एक सांगू का तुम्हाला, कुठलीही महिला, हे मी माझ्या बाबतीत अनुभवलंय, मी ऐकलंय आणि याचा प्रचंड त्रास पूर्वी व्हायचा. इतकं सोपं आहे ना आपली मेहनत, कुठल्याही स्त्रीची, तिचं कर्तृत्व, तिने स्वतःने उभं करून हे कमवलं, हे पचतच नाही लोकांना. कॉम्प्रोमाइज केलं असेल हे इतकं इझिली, हे मी माझ्या बाबतीत ऐकलंय. आणि हे मला इतकं पूर्वी हर्ट व्हायचं. मला असं झालं की ह्यांना ऑप्शन दुसरीकडनं मला खाली खेचता येत नाही. कर्तृत्व तुम्ही खाली खेचू शकत. मी तुला मगाशीच म्हटलं की तुझ्यासारखा एवढा सुंदर चेहरा, एवढी चांगली अभिनेत्री आहेस तू, तुला तर खरं हिंदीत करायला पाहिजे. बरोबर. हो, आता तो माझा चॉईस होता. मला हिंदीत करायचं नाही, पण मी करायचं ठरवलं तर मी करूच शकते. नाही, करायचंच आहे आता. येस, हा माझी ऑर्डर आहे. हो चालेल, अगदीच अगदीच. तर मला म्हणायचं की हे किती सोपं विधान आहे, किती सोप्या कमेंट्स आहेत त्या. अरे यांचं काय, कोणाचंही म्हणजे कॉम्प्रोमाइज करून नायिका मोठ्या होतात, हे खूप टची आहे. म्हणजे आम्ही म्हणजे बेसिकली असं होतच नाही. तुम्हाला बेसिकली इफ यू हॅव युअर इनहेरंट टॅलेंट्स, आणि ते जसं हिऱ्याला पैलू पाडल्यानंतरच त्याच्यातले म्हणजे हिरे पण हे येतं, तसंच आपल्याला खूप म्हणजे त्याच्यामध्ये घालावं लागतं, झिजवावं लागतं. हे कोणाला माहितीये का मॅम की ज्यांनी केले, आय थिंक मध्यम वर्गीय याच्यातनंच आलेले होते, तर तो स्ट्रगल ह्या बायांना माहितीये का? मी कधी बॉदरच नाही केलेलं. मी आयुष्यात कधी बॉदर केलं नाही. आता पण आम्ही हे एवढे युट्यूबचे हे करतो, त्याच्यावर ते टाकतो. दे डोंट नो हाऊ मच आय हॅव टू स्ट्रगल फॉर इट. एक्झॅक्टली. माय मनी स्लीपलेस नाईट्स, किंवा आपण फॅमिलीपासून दूर राहिलोय, पैसे नसताना, म्हणजे ह्याच्यात काही सिंपती नाही घ्यायची मॅम. पण नॉर्मल फोटोशूट करायचं असेल तर थोडे थोडे पैसे वाचवण्यासाठी मॅगी खा, ब्रेड बटर खा फक्त. हे बघितलंय तुम्ही? नाही बघितलं? हे किती इझिली तुम्ही हे बोलू शकता, कारण की ते तुमच्याकडे नाहीये. आपल्याकडे जे आहे ना मॅम, ते त्यांच्याकडे नाहीये, म्हणून ही जेलसी आहे. नाही बघायचं तिथून नाही. एक्झॅक्टली. आणि आता तर मला काहीच फरक पडत नाही. तू फार वरच्या लेवलला पोहोचते. हो, आणि हे असंच बेस्ट आहे. मी म्हणते ना की असं तुम्ही कॉमेंट्स करा, करत राहा. आय विल बिकम मोर अँड मोर गोइंग टू एक्झॅक्टली साईडला मी जाईन की बाबा लेडी मॉन्क मी झाले. तुम्हाला माहिती ना, जितकं असं वाईट बोलतात ना त्या व्यक्तीचं चांगलं होत. मी बघतच नाही त्याच्याकडे, कारण का त्यांना माहिती नसतं आपण किती टाइम, मनी, एनर्जी आपली लावतो. बरोबर. सो लाईक वन्स, म्हणून मी प्रत्येक वेळेला म्हणते की पुट युअर सेल्फ इन देअर शूज अँड देन यू विल अंडरस्टँड की तो शू तुम्हाला किती बाईट करतो. एक्झॅक्टली. सो मी तर म्हणेन की आता याच्या पुढे तू निश्चितपणानं सिनेमामध्ये काम करायला लाग, अगदी खूप जोमानं. आणि तसंच हिंदी सिरियलमध्येही हा सुंदर चेहरा आम्हाला दिसू दे. निगेटिव्ह रोल असे, पॉझिटिव्ह रोल असू दे. मी पहिल्यांदा तुमच्याकडेच येणार आहे, कारण तुम्ही आत्ताच मगाशी काहीतरी मला सांगितलेलं आहे पाईपलाईन मध्ये. बाय गॉड्स ग्रेस लवकर होऊन दे. होणार. पहिला फोन वाजेल बघा माझा. आमीन आमीन. खरंच. कारण का मी पण जेव्हा परवाच एका माझ्या मैत्रिणीला सांगत होते की तुला माहितीये का मी किती पापड बेललेत, मी तर तसंच म्हणते, म्हटलं मला अजूनही पापड बेलायला लागतात.
आता मला जर माझी एखादी हिंदी सिरियल पास करून घ्यायची असेल तर आत्ताच्या तर मुली तिकडे तुला माहितीये कशा आहे, बरोबर. त्या यंग जनरेशनला आय हॅव टू टेल देम दॅट व्हॉट माय कॉन्सेप्ट इज. मला त्यांच्यासाठी 1.5 तास 2 तास मी मीटिंग करते. आय हॅव टू टेल देम दॅट विच वे आय एम गोइंग टू प्रेझेंट. आजकाल तर एवढं पुढे गेलं ना सगळं, पीपीटी द्या, हे द्या, ते द्या. स्ट्रगलचा पिरियड झाला. Yes. ह्या अख्ख्या प्रवासामध्ये किती विचित्र माणसंही आपल्याला Yes, भेटतात. yes. इतकी म्हणजे मला तर एक फेज अशी होती 3-4 वर्ष, इतकी खोटारडी, इतकी नीच दर्जा, नीच वृत्तीची माणसं माझ्या आयुष्यात येऊन गेलीत. इतकी नीच की हे खूप सभ्य आणि साधे शब्द आहेत, पण मला असं वाटतं की ह्याच्यातनंही आपण सोलून बाहेर पडतो, पूर्णपणे तालून सुलाखून बाहेर पडतो, की अजून स्ट्रॉंग होतो, वाईट अनुभवांवरनं अजून स्ट्रॉंग होतो. मी युनिव्हर्सला फक्त ह्या गोष्टीसाठी थँक्यू म्हणते की जे ज्या टप्प्यात माझ्या आयुष्यात जे घडलं ना ते करेक्ट युनिव्हर्सने घडवलं. ज्यांना माझ्या आयुष्यातनं बाहेर काढायचं होतं त्या सगळ्यांना युनिव्हर्सने बाहेर काढलं, लिटरली लाथ मारून बाहेर काढलं लिटरली. आणि जी मंडळी माझ्या जवळ राहायला पाहिजे होती ती खरंच चांगली जवळ राहिली. मॅम तुम्हाला सांगते 3 प्रकारच्या व्यक्ती असतात. एक असतात की तुमच्या खूप लांब राहणाऱ्या, तुमच्यापासून लांब असणाऱ्या व्यक्ती असतात. त्या लांब असणाऱ्या व्यक्ती सुद्धा लांबून तुम्हाला पाण्यात बघत असतात. ते तुमच्या जवळ नसतात, लांब असतात कुठेतरी. मग ते नातेवाईकांमध्ये असो, मैत्रिणींमध्ये असो किंवा कोणीही असो. एक दुसऱ्या प्रकारचे व्यक्ती असतात त्या जास्त घातक असतात. त्या तुमच्या आसपास, तुमच्या रोजच्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्ती असतात आणि त्या तुमच्या काही न बोलता डायरेक्ट नुकसान करून निघून जातात आणि ते वाईट पद्धतीचं नुकसान करतात. कधी वाटतही नाही की आपल्यासोबत आपलं टेबल शेअर केलेली व्यक्ती किंवा खाणं शेअर केलेली, एकत्र राहणारी व्यक्ती ह्या लेवलला पोहोचू शकते आपल्याला. हे सगळं डेंजरस कॅटेगरी. ही माणसं नाहीत, हैवान. आणि तिसरी कॅटेगरी असते ती म्हणजे तुमच्या आजूबाजूला असो किंवा नसो तो ग्रुप किंवा ती 2-4 माणसं जी असतात ती सदैव तुमच्या चांगल्यासाठी झटत असतात, सदैव तुमच्यासाठी प्रार्थना करत असतात, तुमचं चांगलंच चिंतात. तुम्ही खूप मोठ्या ठिकाणी जावं, मोठं व्हावं, यश कमवावं, तुम्हाला कधीच कुठल्या गोष्टीचं नुकसान होऊ नये, म्हणजे फक्त आणि फक्त ब्लेसिंग्स. मग ते तुमच्या आजूबाजूला असतातही नसतातही. मला असं वाटतं की ही जी 3rd कॅटेगरी मधली जी माणसं जी म्हटली तुम्हाला ती आपण जपता आलं पाहिजे आपल्याला. मग ते नातेवाईक असो, कॉलिग्स असोत किंवा आपल्या मैत्रिणी असोत, इंडस्ट्री मधले असोत किंवा नसोत, काय नाही, आपण आपल्या देवावरती विश्वास परफेक्ट, आपण आपलं काम नीट प्रामाणिकपणे आणि छान करायचं, मन लावून करायचं, बाकी हेल विथ देम. मी तर काय फारसं आय स्वेअर आय एम नेव्हर बॉदर्ड अबाउट इट. कारण का मला माहितीये की माझं गोल काय आहे. त्या गोलमध्ये मला हे असलं काही वाईट विचार लोकांचे वाचावेसे पण वाटत नाही. सो त्यांना परमेश्वर अशी असते ना मॅम की हे कळायला म्हणजे इतकं स्ट्रॉंग व्हायला ना हे घडणं महत्वाचं असतं. बेटा खूप पापड बेललेत नाही बघ पापड बेल. करेक्ट चालसे बेल रे, चालसे. आणि तो अनुभवात सांगतोय मला मागे. त्यामुळे मी तर असं म्हणते की लेट देम गो. आपल्याकडे एक चांगली म्हण आहे, कुत्ता भुकत जाय आणि हाती चलत आपली चाल. करेक्ट. त्यामुळे हाती आपली चाल चालत असं तर कुत्रे मुमकिन त्याच्यामध्ये काहीच नाही. सो वंडरफुल टू टॉक टू यू माधवी. मला खूप मजा आली आणि इतके छान ओपनली तू सगळ्या गोष्टींना म्हणजे मनापासून बोललीस. जे काही आहे ते सगळं मनापासून आलेलं आहे तुझ्याकडनं. आणि मी असं म्हणेन की बाकीच्या त्या 2 कॅटेगरींना घाल खड्ड्यात कधी आणि मी एक अशी व्यक्ती आहे विच विल बी ऑलवेज युअर वेल विशर. आणि आय विश ऑल द बेस्ट टू यू इन ऑल युअर करिअर फील्ड, इन ऑल युअर पर्सनल फील्ड, प्रोफेशनल फील्ड अँड वॉट एव्हर यू वॉन्ट टू डू. थँक्यू. खूप बरं वाटलं. सो आय से दॅट यू रॉक. थँक्यू सो मच मॅम. मला खरंच खूप आनंद झाला ज्यावेळेला मला कळलं की कांचन मॅमने बोलावले आपल्याला हा शो करायचा आहे. मी म्हणजे लगेचच हो म्हणाले काहीच. कारण की मी ज्या वेळेला नवीन इंडस्ट्रीमध्ये आले होते त्यावेळेला तुम्हाला मी लांबून असं बघायचे अवॉर्ड शोज वगैरे जाताना. अरे कांचन मॅम आपण त्यांच्या सिरियल्स बघायचो, दामिनी वगैरे, काय भारी ना असं मला वाटायचं. आणि आज त्या तुमचं मन मोठे, तुम्ही तितक्या मान सन्मानाने बोलावलं मला आणि खरंच इतकं कौतुक केलं तुम्ही माझं, त्याबद्दल खरंच मी खूप आभारी. ज्या व्यक्तीने तेवढा स्ट्रगल केलेला आहे, ज्या व्यक्तीने त्याच्यासाठी आपलं सर्वस्व दिलेलं आहे, सो ते दिसतं, यु नो, ते कामातून दिसतं आपल्या. वी नीड नॉट हॅव टू से की अरे मी हे केलं मी ते केलं. माझी आजी एक खूप सुंदर वाक्य बोलायची की मला म्हणायची ती की कधी पण मी दिवा लावते असं म्हणायचं नसतं. दिवा लावला की प्रकाश आपोआप पडतो.
है ना? किती सुंदर आहे. So, तसं आहे ते. ती असं सांगायलाच जायचं नाही, मी काय नाही, करते नाही, मी हो. काय करत नाही. ते होऊ दिवा दे. लावला, प्रकाश आपोआप आपोआप कळणार. पडतो. खरं आणि आहे. लोकांना कळतं की हा प्रकाश कोणामुळे पडलेला बरोबर. आहे. आणि अजून एक आहे, मला आजी पण सांगायची, झाकली मूठ 1.25 लाखाची. Exactly. तुम्ही ऐकलं Yes, असेलच. yes, झाकली मुठी 1.25 लाखाची याच्यासाठी की ती मूठ आधीच दाखवू नका. yes. ती आधी दाखवली की त्यातलं सगळं माहित नाही कोणाच्या कशा Yes, नजरा असतील yes. किंवा ते होणारं काम होणार नाही. Yes, ज्या वेळेला तुम्ही ते काम कराल ऑटोमॅटिकली लोकांना Exactly. ऑटोमॅटिकली कळेल. सो exactly. स्वतःचा गवगवा स्वतःच करू नये, स्वतःचा डिंडोरा स्वतःच पिटवायचा नसतो. नाही, पण आता तुला तुझे 2 अवॉर्ड्स दे स्पीक अ लॉट. येस येस येस. आणि मला आधीही मिळालेत, पण मला असं वाटतं की रिमार्केबल जे येस. आहेत ते आता मला आणि शालिनीच्या निगेटिव्ह रोल्स मध्ये पण वेगवेगळ्या शेड्स असतात. सो हो, हो. त्या पण एक वेगवेगळ्या तऱ्हेने करणं हे पण एक कौशल्याचं काम आहे. कौशल्याचं काम. सो आणि माधवी, मी खूप एन्जॉय करते ते. गुड, ग्रेट. I wish you all the best in all your activities, whether it's career, whether it's professional, whether it's personal. So, thank you for coming. बातो बातो में मध्ये Thank you so small much. gift. Thank you, ma'am. Thank अरे, you God so bless, much. बेटा. God bless. Thank you.